नमस्कार, मी कविता. आपल्या सगळ्यांचे या गुलकन नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आपण या ठिकाणी एक सदर करणार आहोत, त्याचं नाव आहे पोलखोल. त्या पोलखोलच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत एका निर्मात्याला, ज्याने चित्रपटाची निर्मिती तर केली, पण त्या चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी जेव्हा तो डिस्ट्रीब्युटरकडे गेला, म्हणजेच वितरण व्यवस्थापकाकडे गेला, तेव्हा त्यांनी त्याची कशा प्रकारे फसवणूक केली हे आपण जाणून घेऊया. तर आपण आज भेटणार आहोत सन 1981 चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक शिवा बागुल यांना आणि प्रमोशनल हेड सुवर्णा शर्मा. तर शिवा सर, तुम्ही 1981 या चित्रपटाची निर्मिती केली, तर त्याचे जे डिस्ट्रीब्युटर होते ते तुम्हाला कुठे आणि कसे भेटले? 1981 चित्रपट बनवला आणि तो पूर्णपणे सेन्सॉर झाला आणि आता चित्रपट रिलीज करायचा म्हणून आम्ही सर्वजण आनंदात होतो. आणि आमची शोधाशोध ही चालू होती की कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडे चित्रपट रिलीजसाठी द्यायचा. त्यातच पुण्यातील एक व्यक्ती सुनील अग्रे सर भेटले आणि पुण्यात त्यांच्यासोबत मीटिंग झाली आणि त्यांनी पुण्यातील एक डिस्ट्रीब्युटर कंपनीचं नाव सांगितलं, सिक्स सेन्स नावाचे. आणि अजून 2 मित्र आहेत की त्यांनी तेच नाव सांगितल्यामुळे मला वाटलं की जर 3 लोक त्या कंपनीचं नाव आपल्याला सांगतायत तर चला आपण जाऊन मीटिंग करूया. आणि त्या पद्धतीने गेलो तर ती कंपनी होती संतोष महाले आणि त्यांचे इतर 4 पार्टनर आहेत, जे सागर शेलार, आदित्य एरंडे, प्रशांत वडके. हे 4 लोक पार्टनरशिप मध्ये ती कंपनी चालवतात आणि त्यांनी बरेचसे ऑफिस मध्ये पोस्टर्स लावून ठेवलेले आणि हे पिक्चर आम्ही रिलीज केले असं मला सांगण्यात आलं. तर सर, तुम्ही आता असं सांगितलं की त्यांनी पोस्टर्स वगैरे लावले होते ऑफिस मध्ये त्यांच्या, तर तुम्ही त्याआधी काही त्यांची एन्क्वायरी वगैरे नाही केली का की ते खरंच जेन्युइन आहेत की फ्रॉड आहेत वगैरे? मी तसं करण्याचाही प्रयत्न केला. अगदी त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या चित्रपटांचे पोस्टर्स होते, जसं रांजण होता, सिद्धार्थ जाधवचा मध्यम वर्ग होता. जर एवढे मोठे चित्रपट हे रिलीज करू शकतात तर मग विश्वास ठेवण्यासारख्या त्या गोष्टी होत्या. त्यानंतर नाशिकचे माझे एक मित्र होते, त्यांनी सांगितलं की माझे चांगले मित्र आहेत, करा त्यांच्याकडे. आणि त्या पद्धतीने मी एक विश्वास ठेवला की चला करूया. पण तरी सुद्धा मी पहिला चित्रपट ज्यावेळेस रिलीज केला होता, राजे क्रांती, आणि तो चित्रपट रिलीज होत असताना जे काही रिलीजिंगचे अनुभव आले होते त्यानुसार मी सावधानता घेतली की नाही, हे जे आहे हे लिगलीच करू आपण. मग त्या पद्धतीने वकिलाकडे जाऊन नोटरी करून घेतली आणि लिगली सगळे डॉक्युमेंट नोटरी केल्यानंतर जे काही अमाऊंट द्यायचं आहे तेही म्हटलं रोख कॅश कुठलीही दिली जाणार नाही. त्यांनी माझ्याकडे रोख कॅश मागितली होती, पण रोख कॅश कुठलीही न देता मी म्हटलं की माझ्या अकाउंटचं ऑडिट होतंय, तर त्या ऑडिटमुळे मी चेक देणार आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना 4 चेक दिले वेगवेगळ्या तारखांचे आणि ते नियमानुसार 4ही चेक त्यांचे पास झाले. आणि त्या पद्धतीने त्यांनी 25 जानेवारी ही तारीख आपल्याला रिलीजला दिली. सर, तुम्ही जसं सांगितलं की त्या डिस्ट्रीब्युटरने आधी 25 तारीख दिली होती, त्यानंतर मग त्यांनी पोस्टपोन केली 1 तारखेला. तर याचं नेमकं काय कारण तारीख पोस्टपोन करण्याचं? ऍक्च्युअली 25 जानेवारीला रिलीज व्हावी ही सर्वांची इच्छा होती, पण हा जो डिस्ट्रीब्युटर होता हा वेळोवेळी आम्ही त्याचा फॉलोअप घेत होतो आणि त्यांना सांगत होतो की आम्हाला 15 दिवस आधी थिएटर हवे, तिथे पोस्टर्स लागले पाहिजेत किंवा आम्हाला पब्लिसिटी करायची, ऍडव्हान्स बुकिंग करायची आहे. तर त्या पद्धतीने जे आधी थिएटर मिळायला पाहिजे होते ते मिळत नव्हते. असं ठरलं होतं की आम्हाला 80 थिएटर बुक करणार होते, असं डीलिंग झालेलं आमचं. आणि त्यामध्ये 40 सिंगल स्क्रीन थिएटर आणि 40 मल्टिप्लेक्स होते. तर त्यामध्ये मल्टिप्लेक्स वाल्यांकडून जे थिएटर मिळायला पाहिजे, त्यांना जे मेल जायला पाहिजे ते मेल यांनी सोडलेच नाही. फक्त आम्हाला प्रोसेस सांगितली की नाही, तुम्हाला 40 मल्टिप्लेक्स मिळणार आहेत, पण कुठून मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत. परत सिंगल स्क्रीन थिएटर मिळणार आहेत, तर सिंगल स्क्रीन थिएटरचे जे मालक आहेत, ओनर, आम्ही काही ओनरशी कॉन्टॅक्ट केला की तुमच्याकडे फिल्म आलाय का, तर त्यांनी सरळ सांगितलं की हा फिल्मच आम्हाला माहित नाही किंवा आमच्याकडे आलेलाच नाहीये. तर हे सगळं असं जाणवत होतं की आमच्या समोरची प्रोसेस चालू होती रिलीजिंगची, ती सगळी फ्रॉड होती, दाखवण्यापुरती होती.
मुळात काहीच चालू नव्हतं आणि हे आम्हाला जाणवत होतं, म्हणून आम्ही त्यांचा पुन्हा पुन्हा फॉलोअप घेत होतो. आणि मग लास्टला साधारणपणे 21 तारखेला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला थिएटर मिळत नाहीये, आम्हाला अजून पुढची तारीख घ्यायची आहे. तर मी एक समजूतदारपणे एक्सेप्ट केलं की चला टेक्निकल प्रॉब्लेम आहे, थिएटरचा प्रॉब्लेम आहे, चला 25 रोजी पुढची तारीख घेऊया. तर त्यांनी आम्हाला 1 तारीख दिली. जसं की सरांनी सांगितलं की 25 तारखेची तारीख पोस्टपोन होऊन 1 तारखेला गेली आहे. ॲज अ प्रमोशनल हेड तुम्ही जी तयारी केली होती तर तुमची काय प्रतिक्रिया होती त्या संदर्भात, म्हणजे तारीख पोस्टपोन झाली म्हणजे? हो, जसं सर जेव्हा आम्हाला ॲक्च्युली आम्ही हा पिक्चर घेऊन खूप एक्सायटेड होतो. सन 1981 त्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी मी प्रमोशन हेड होतो. आम्ही एवढी तयारी केली होती या पिक्चरच्या प्रमोशनसाठी की प्रत्येक जिथं आमच्या ब्रांचेस आहेत SK आर्टच्या, त्या प्रत्येक ब्रांचेसचा प्रत्येक मेंबर ॲक्टिवेट होता. प्रत्येकाने आपापल्या टीममध्ये, प्रत्येकाने आपापल्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये भरपूर प्रमोशन केलं. तर प्रत्येकाचे फॅमिली मेंबरसुद्धा एक्सायटेड होते. जेवढ्या कलाकारांनी या पिक्चरमध्ये काम केलं त्या कलाकारांचे फॅमिली मेंबरसुद्धा इतके एक्सायटेड होते की त्यांनी सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये भरपूर प्रमोशन केलं होतं. प्लस आम्ही फ्लेक्स, बॅनर्स किंवा छोटे छोटे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये भरपूर पैसा पण खर्च केला होता की आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही आता 25 तारखेला पिक्चर रिलीज होणार. पण जेव्हा सरांनी सांगितलं की 21 तारखेला की हा डिस्ट्रीब्युटर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आपल्याला थिएटर्स मिळत नाही वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळे हा पिक्चर आपण पोस्टपोन करतोय. तर हा पिक्चर आता आपल्याला नवीन तारीख मिळाली 1 तारखेला पोस्टपोन करणार आहे. तर त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं की यार एवढी आपण मेहनत केली आहे, एवढं प्रमोशन झालंय, फक्त पुण्यात नव्हे, फक्त एका लोकेशनला नाही तर पूर्ण अख्खा महाराष्ट्रभर भरपूर प्रमोशन झालं होतं. आम्ही इतके एक्सायटेड होतो, आम्हाला गॅरंटी होती की हा कमीत कमी 5 ते 6 दिवस, एक आठवडाभर हा फुल हाऊसफुल चालणार आहे. एवढी आम्ही प्रमोशन करून एवढी ॲक्टिव्हिटी आम्ही फुल फ्लेजमध्ये केली होती. तर साहजिक आहे की त्यावेळेस असं वाटलं होतं की खरंच हा माणूस पिक्चर रिलीज करणार आहे का. मग त्यावेळेस आम्ही सरांकडे गेलो आणि सरांना सांगितलं की सर आपण त्याला आधी तर भेटून येऊ आणि त्याच्यानंतर माहिती करू, कारण की आम्हाला डाऊट यायला लागला की आधीच तो थोडेसे नाटकं करतोय की हो थिएटर मिळत नाहीये, हा प्रॉब्लेम होतोय, तो प्रॉब्लेम होतोय. त्याच्यानंतर जेव्हा कळलं की 25ला रिलीज नाही करत आहे त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की बहुतेक काहीतरी फ्रॉड आहे. मग आम्ही सगळे पुन्हा गेलो त्याच्याकडे, त्याच्याशी बोललो की काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं आम्हाला असं वाटलं की बाबा खरंच ठीक आहे, असेल काही प्रॉब्लेम असू शकतो. सरांच्या सांगण्यामुळे आम्ही त्याला पुन्हा एक चान्स दिला की ठीक आहे हरकत नाही, आता झाला प्रॉब्लेम, आम्ही या प्रमोशनल ॲक्टिव्हिटी अशाच पुढे घेऊन जातो आणि 1 तारखेला आपण फुल फ्लेजमध्ये पुन्हा एकदा करू. ठीक आहे, नाराज झाले आमचे सगळे कलाकार, नाराज झाले, जेवढ्या लोकांनी याच्यासाठी मेहनत घेतली होती सगळे नाराज झाले. की एक असतं ना की कमिटमेंट असते की आता प्रत्येक कलाकाराला की माझा पिक्चर होतो 25 तारखेला, त्यांचे घरचे, त्यांचे मित्रपरिवार सगळे एक्सायटेड होते पण नाराज झाले. त्यातही आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं, पुन्हा एकदा त्यांचं म्हणतात पॉवर गेअरअप केला, त्यांना चार्जिंग केलं की नाही पुन्हा एकदा प्रमोशन करू सर, आपल्याकडे ॲटलिस्ट 5 दिवस अजून एक्स्ट्रा मिळाले की आपण भरपूर त्यांना ॲक्टिवेट म्हणजे प्रमोशन भरपूर अजून करू शकतो. मग आम्ही 1 तारखेसाठी वाट बघत होतो, आम्ही पुन्हा त्याला एक चान्स दिला. सर नेमकं मग 1 तारखेला काय झालं? व्हायचं तेच झालं, कारण आम्हाला वाटत होतं की 1 तारखेला रिलीज होईल. आम्ही 30 तारखेला सगळ्या कलाकारांची टीम घेऊन तिथे गेलो होतो, त्यांना विनंती केली की 1 तारखेला बाबा खरंच तू रिलीज करणार आहे की नाही करणार आहे, कारण आम्हाला प्रोग्रेस काही दिसत नव्हता. कारण जवळपास 30 तारखेला आम्ही गेल्यानंतर यांचे कुठल्याही थिएटरला पोस्टर केलेले नव्हते, कुठलेही थिएटर बुकिंग केलेलं नव्हतं किंवा कुठल्याही थिएटरच्या आरो म्हणतो ते आरो सुटलेले नव्हते आणि हे आमच्यासाठी धक्कादायक होतं. म्हणून आम्ही 30 तारखेला सगळ्या टीमला घेऊन तिथे गेलो. तरी सुद्धा तो माणूस म्हणतो की तुमचे थिएटरला आम्ही बुकिंग केलेली आहेत, पैसे पाठवलेले आहेत, 2 तासांनी सगळं काम होईल, आरोचे पण काम झालेलं आहे. तर तिथे बसून आम्ही EFOला फोन लावला तर EFOला अक्षरशः या माणसाने फक्त हार्ड डिस्क लोड केलेले पण पेमेंट भरलेलं नाही. नंतर केसरा सरा म्हणून आहे तिथे सुद्धा याने फक्त हार्ड डिस्क पाठवलेली, कंटेंट लोड नाही, तिथलं पेमेंट केलेलं नाही. हा पेमेंट कधी करणार, त्यानंतर थिएटरला फिल्म कधी जाणार. मग याच्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की तुम्ही करणार आहात का नाही करणार आहात, आम्हाला स्पष्ट सांगा नाही तर आम्हाला दुसरे पर्याय बघायला. तर त्यावेळेस त्या माणसाने स्वतःच्या लेटर हेडवर लिहून दिलं की आम्ही 60 थिएटरला पिक्चर रिलीज करतोय. आता विचार करा, आम्हाला ऍग्रीमेंट नुसार लिहून दिलं की 80 थिएटर, त्याच्यामध्ये 40 मल्टीप्लेक्स आणि 40 सिंगल स्क्रीन थिएटर. पण या हरामखोराने 40 मल्टीप्लेक्स पैकी एकही मल्टीप्लेक्स दिलेला नाही. 40 पैकी एकही मल्टीप्लेक्स नाही, तरीही आम्ही ऍडजस्ट केलं की ठीक आहे, आता तारीख जवळ आलेली आहे, आपण पब्लिसिटी केलेली, प्रमोशन केलेले, प्रमोशनला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत, तर या मूर्खामुळे ते वाया जाऊ नये
म्हणून आम्ही त्याने जे सिंगल स्क्रीनचे थिएटर दिले होते ते एक्सेप्ट केले, पण ते थिएटर बघितल्यानंतर कळालं की याच्यामध्ये पुण्याचे, नाशिकचे आणि मुंबईचे थिएटरच नाहीत. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो पुण्याला, जिथे आम्हाला प्रीमियर शो करायचा आहे, त्या ठिकाणी या हरामखोराने एकही थिएटर दिलेलं नाही. मग आम्ही प्रीमियर करायचा कसा? याने दिलेत नागपूरचे थिएटर, अमरावतीचे थिएटर, अकोल्याचे थिएटर, की जिथे आमचे काही कॉन्टॅक्ट नाहीये, आपले कुठलेही मित्र नाहीये आणि तिथे प्रमोशनही नाहीये, आणि तिथले याने थिएटर दिले. तर मग आमचा पारा चढत गेला. मग त्याने अजून एक गेम खेळला. तो माणूस खूप पटायचे. संतोष महाले म्हणजे इतकं बोली बच्चन आणि पटवून सांगणार हरामखोर माणूस आहे की त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला 1 तासामध्ये पुण्यातलं एक मल्टीप्लेक्स देतो, तुम्ही तिथे प्रीमियर करा. आणि आम्हाला सांगितलं की आम्ही जातो आता तिथे बुक करायला आणि तुम्ही पण जा. आम्हाला वाटलं की खरंच आहे, हा देईल. पण तरी सुद्धा मी ते लेटर हेडवर लिहून घेतलं. लेटर हेड आजही माझ्याकडे आहे. त्यानंतर त्याने जे 60 थिएटर दिले, म्हटलं तुला इथलं मिळतं नाही मिळतं मला माहित नाही, पण ह्या 60 थिएटरला तरी लागणार आहे का नाही, किमान माझ्या अपेक्षा. कारण काय होतं की मला काही करून 1 तारखेला रिलीज करायचा होता, प्रमोशन तेवढं झालेलं होतं. म्हणून त्याने 60 थिएटरची जी लिस्ट दिली त्याच्यावर त्याची साईन, त्याचा कंपनीचा स्टॅम्प मी मारून घेतलाय आणि 60 थिएटरला पिक्चर रिलीज होणार आहे असं त्याने लेटरवर आम्हाला लिहून दिलंय. आम्ही थोडं रिलॅक्स झालो की चला कमीत कमी 60 थिएटरला तरी पिक्चर लागणार आहे आणि एक प्रीमियर करण्यासाठी आम्हाला एक थिएटर मिळणार आहे. पण हे झालं 30 तारखेला. 31 तारखेला पुन्हा फॉलोअप साठी गेलो, तर याला प्रीमियर साठी थिएटरच मिळालेलं नाही. त्याही वेळेमध्ये 31 तारखेला कुठल्याही थिएटरला त्याची पब्लिसिटी पोहोचलेली नव्हती, त्याचा थिएटरला पिक्चर पोहोचलेला नव्हता. मग मात्र आम्ही खूपच गोंधळलो की आता काय होणार आहे. तर त्या दिवशीही त्याने आम्हाला हेच पटवून सांगितलं की तुमचं काम झालेलं आहे. आणि मी हे बघा पोस्टर पाठवतोय. 2 पोस्टर त्याने आम्हाला फक्त दाखवण्यापुरते आणि आरोचे फॉर्म भरलेले दाखवले आणि म्हणले की हे आरोचे फॉर्म आहेत, हे पोस्टर आहेत, हे चाललेत सगळे. म्हटलं आमच्या समोर पाठवा सगळं. आणि आमच्या समोर त्यांनी मेल वगैरे केले आणि आम्ही घरी निवांत आलो. घरी आल्यानंतर साधारणपणे मी 11 वाजता चौकशी केली योफला, केसरा सराला आणि काही थिएटरच्या मालकांना. तर होतं तसंच की थिएटरला पिक्चर गेलेला नव्हता, केसरा सराला अमाऊंटच याने भरलेली नव्हती आणि कुठल्याही पिक्चरचा कुठल्याही थिएटरला आरोच गेलेला नव्हता असं आम्हाला रात्री 11 ते 12च्या दरम्यान कळालं. आणि मग मात्र आम्हाला खूप टेन्शन आलं की आता काय. तर मी काही डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट केला की चला यांच्याकडून आपण थिएटर घेऊया, पण डिस्ट्रीब्युटरने स्पष्ट सांगितलंय या वेळेला आता तुम्हाला कुठलेही थिएटर मिळणार नाही आणि तुमचा चित्रपट उद्या रिलीजही होणार नाही. आणि हे असं कळाल्यानंतर मी त्यांना फोन लावला तर त्यांचे फोन स्विच ऑफ. अगदी सगळ्यांचे, अगदी प्रशांत महालेंचा, संतोष महालेंचा नंबर बंद, संतोष वडकेंचा, सगळ्यांचे नंबर बंद. मी इतकं टेन्शन आलं की आता काय करायचं. मग सगळ्या मित्रांना रात्रीचे आम्ही सगळ्यांना उठवलो, त्या प्रत्येक थिएटरला चौकशी केली रात्रीची आणि मग सकाळी जाऊन त्यांचं ऑफिस गाठलं तर ऑफिसला लॉक. त्यानंतर त्यांचे घर शोधून काढलं, घराला पण लॉक. हे सगळे पार्टनर्स त्या दिवशी फरार झाले होते. मग आम्हाला स्पष्ट क्लिअर झालं की आम्ही जे पैसे दिलेले होते ते पैसे घेऊन हे फरार झालेले आहेत. फक्त पैशासाठी आम्हाला बनावट गोष्टी त्यांनी दाखवल्या. आता तुमच्या लक्षात आलं होतं की त्या डिस्ट्रीब्युटरने तुम्हाला फसवलंय, तर याच्यानंतर काय करायचं ठरवलं तुम्ही, म्हणजे काय केलं त्या डिस्ट्रीब्युटर? हो बरोबर. जेव्हा कळलं 25 तारखेनंतर आता 1 तारीख आली आहे आणि 1 तारखेसाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही खूप एक्सायटेड होतो. सगळे कलाकार मंडळी खुश होते की काही लोकांनी पहिल्यांदा पिक्चरमध्ये काम केलं होतं ते खूप खुश होते की प्रत्येकाच्या आम्ही गावोगावी जाऊन, जे ज्या कलाकार ज्या गावात आले प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन ज्या ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या होत्या, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज, तर सगळे खुश होते, सगळे आनंदामध्ये होते. आणि आता बस एक एक्साइटमेंट होती की उद्या 1 तारीख आहे आणि आपला पिक्चर रिलीज होणार. पण जसं सरांनी सांगितलं 31 तारखेला आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा कळलं की आता त्यांनी जो काय मोठा फ्रॉड करून ठेवला, गोंधळ घालून ठेवला, पिक्चर काय रिलीज होणार नाही. मग आम्ही खूप नाराज झालो म्हणण्यापेक्षा इतकं चिडलो होतो की आम्हाला जस्ट वाटत होतं की त्याला आता ऑफिसच्या बाहेर घ्यावं आणि त्याच्यावर दुसरी कुठली ऍक्शन घेण्यापेक्षा आम्हीच काहीतरी ऍक्शन घ्यावी. पण ठीक आहे, आम्हाला म्हणजे सर होते सोबत, सरांनी आम्हाला थोडं शांत केलं. आम्ही त्याला पुन्हा एक चान्स देण्याचा प्रयत्न केला की तू आता काय करू शकतो का, पुन्हा एकदा काही होऊ शकतं का. पण आम्हाला कळलं की आता ऑलरेडी 1 तारीख गेली, 2री तारीख गेली आहे, आता काही होऊ शकत नाही. लास्ट मिनिटला म्हणजे 1 तारखेला आता काही होऊ शकत नाही. कारण की या सगळ्या ऍक्टिव्हिटी 4-5 दिवस आधी, 8 दिवस आधी व्हायला पाहिजे होत्या, ज्या झाल्या नाही. आता आम्हाला फायनली कळलं 1 तारखेला पिक्चर रिलीज होत नाही.
जसं सरांनी सांगितलं, आम्ही दुसऱ्या दिवशीपासून त्याचा शोध सुरू केला. त्याचा शोध नाहीये, त्याचे फोन नंबर सगळ्यांचे स्विच ऑफ आहे. ते जे 4-5 जण आहेत प्रत्येकाचे घर लॉक आहे, ऑफिस लॉक आहे. सगळं झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की अगोदर आपण पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट द्यावी. त्याची आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली. मॅडम, मग पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याचा काही तुम्हाला फायदा झाला का किंवा पोलिसांकडून काही सहकार्य मिळालं का तुम्हाला? हो, जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलिसांनी FIR वगैरे घेतलं, रीतशीर त्यांचं FIR झालं. मग त्याच्यानंतर पोलिसांनी त्या दिवशी खूप उशीर होऊन गेला तर आम्हाला FIR वगैरे करायला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला कॉल केले. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला पोलिसांकडून अपडेटही मिळत होते की आम्ही त्याला कॉल करतोय, तो फोन रिस्पॉन्ड करत नव्हता. तो जसं की आमचे फोन कोणाचे रिस्पॉन्ड करत नव्हता, काही मोबाईल स्विच ऑफ होते, काही वेळेस कधी चुकून चालू झाला तरी तो कोणाचे फोन रिसीव्ह करत नव्हता. तसं त्यांनी पोलिसांना पण जरा 2-3 दिवस बोलत दिली, त्यांनी फोन कोणाचे उचललेच नाही. पण जेव्हा तो पोलिसांनी त्यांच्यापर्यंत खूप प्रयत्न केला त्याला शोधायचा, जेव्हा तो 2-3 दिवसानंतर ट्रॅक झाला, जेव्हा तो सापडला, त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं. तो एवढा धीट आहे की त्यांनी सुरुवातीला पोलिसांनाही जुमानलं नाही, पण त्याला कुठून म्हणजे त्याच्यावर थोडंसं प्रेशर आणलं तर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पण त्याचा अजून म्हणजे त्याच्यावर अजून प्रोसेस प्रक्रिया चालू आहे पोलिसांची, त्याची इन्क्वायरी करून वगैरे आपला काही जो काही खर्च झाला आहे ते थोडंफार त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे. अजून पुढे त्याचं अजूनपर्यंत काही म्हणजे अजून रिझल्ट त्याचा आला नाहीये, पण पोलिसांकडनं कारवाई चालू आहे. तर बाकीच्या गोष्टींसाठी आता सर फॉलोअप मध्ये आहे की पुढे त्याचं काय होईल तर सरांकडनं तुम्हाला माहिती आहे. पोलीस त्यांचं काम करतायत, पण पोलिसांपेक्षाही मला अपेक्षित होतं चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मी सुरुवातीला जर कुठलं काम केलं असेल ते मी त्या महामंडळात जाऊन रीतसर कंप्लेंट दिलेली आहे. कारण माझ्याकडे निर्माता म्हणून आणि डिरेक्टर म्हणून चित्रपट महामंडळाचं कार्ड आहे. तर माझा पहिला हक्क होतो की मी महामंडळात पुढे ही गोष्ट न्यावी आणि त्या पद्धतीने तक्रार केली आणि त्यांनी मला शब्द दिला की आम्ही याच्यावर ऍक्शन घेऊ. पण त्यांनी ज्यावेळेस सगळी चौकशी किंवा डॉक्युमेंट्स त्यांचं रजिस्ट्रेशन याची चौकशी केली तर या बहादरांचं तिथं रजिस्ट्रेशनच नाही. म्हणजे चित्रपट महामंडळात रजिस्ट्रेशन नसतानाही हे हरामखोर चित्रपट रिलीज करत होते आणि ही गोष्ट म्हणजे महामंडळालाही माहित नव्हती आणि बाकीच्या निर्मात्यांनाही माहित नव्हती आणि ती या निमित्ताने उघड झाली. आणि ती गोष्ट तशी महामंडळाने पोलीस स्टेशनलाही कळवली आणि पोलीस स्टेशनने 5-6 दिवस त्याचा शोध घेतला. हा इतका धीट आहे की पोलिसांचे कॉल गेल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनला येत नव्हता. आणि मग शेवटी 6व्या दिवशी आला वकील घेऊन आणि 6व्या दिवशी त्यांनी जामीन घेतला आणि सुटला. आणि याची हिंमत बघा, आजही तो तिथे SP कॉलेज जवळ त्याचं ऑफिस थाटून बसलेला आहे. म्हणजे त्याची हिंमत बघा की आज एवढा फ्रॉड केल्यानंतर माणसाला एक भीती असते, ती भीती याच्यामध्ये नाहीये. हे 4ही लोक आज बिंदास्त फिरतायत पुण्यामध्ये, बिंदास अजून ते पोस्ट शेअर करतायत किंवा आपली पब्लिसिटी करतायत की आम्ही पिक्चर रिलीज करून देतो म्हणून. तर मला हे सांगायचं आहे की निर्मात्यांनाही सांगायचं आहे किंवा जे चित्रपट क्षेत्रात किंवा फिल्म सेना आहेत वेगवेगळ्या, तर ह्या काय करत आहेत आता. जर पुण्यामध्ये एवढा मोठे जाळं यांनी विणलंय 5 लोकांनी, वेगवेगळ्या सिटीमधून निर्मात्यांना भुलवून तिथपर्यंत आणतात, फसवतात, तर मला असं वाटतं की निर्मात्यांनी, महामंडळाने आणि ह्या ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या फिल्म सेना आहेत यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे, त्याची वरात काढली पाहिजे पुण्यातून. कारण जोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहतील ना तोपर्यंत ह्या थांबणार नाही. आणि मला हे म्हणायचं आहे की कलाकारांपासून आणि ह्या डिस्ट्रीब्युटर पर्यंत सगळ्यांची पोटं कोण भरतो? निर्माता भरतो. आणि जर तो निर्माता नाही जगला तर ही इंडस्ट्री बंद होईल. आणि जर मग ह्या निर्मात्यांच्या पाठीमागे जर कोणी उभं राहत नसेल, मान्य आहे आमच्या काही चुका असतील निर्माता म्हणून, आम्हाला काही गोष्टी कळाल्या नसतील, उशिरा झाला, पण मग हे असं होऊ नये यासाठी कोण पावलं उचलणार आहे? आज आमच्या समोर मोठा हा प्रश्न आहे की आता काय होणार. आमचा चित्रपट लटकलेला आहे, तो रिलीज होणार की नाही होणार. आमच्याकडे जे काही पैसे होते ते प्रमोशन मध्ये आम्ही घालवले, या हरामखोरांना पैसे दिलेत, तिथेही आमचे पैसे लटकलेत. आता आमचा पिक्चरचं काय होणार? पिक्चर रिलीज कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. आणि या माणसांचं काय करायचं? आज मी सावध झालो, पोलीस केस केली, पण पुढच्या निर्मात्यांचं काय? तर मला वाटतं कोणीतरी पुढे यावं आणि याच्यावर ऍक्शन घ्यावी आणि हे बंद पाडावं. नमस्कार, मी दीपक चव्हाण. आज मुद्दामच मी आपल्या समोर आलेलो आहे. मीही एका चित्रपटाचा निर्माता आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल की कॉलेज डायरी या चित्रपटाचा डिस्ट्रीब्युटरनी कशी वाट लावली. त्याही आधी आमचे जवळचे मित्र शिवा बागुल यांचा चित्रपट सन 1981, त्या डिस्ट्रीब्युटरने कशी त्या चित्रपटाची वाट लावली हे आपण सर्वांनी बघितलं असेल. 25 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार असं सगळीकडे डिक्लेअर झालेला असताना
खूप मोठ्या प्रमाणात या लोकांनी प्रमोशन केलेलं असताना सुद्धा त्यांना त्या दिवशी तो चित्रपट रिलीज करता आला नाही. त्यानंतर तारीख पे तारीख 1 तारीख त्यांना दिली गेली आणि त्याही दिवशी हा हरामखोर गायब झाला आणि तो चित्रपट त्यांना रिलीज करता आला नाही. तर माझी सर्व निर्मात्यांना एक कळकळीची विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही चित्रपट एखाद्या वितरकाकडे जात असाल तेव्हा तो वितरक त्याचं चित्रपट महामंडळाकडे रजिस्ट्रेशन आहे का नाही, किंवा तो खरोखर मेंबर आहे की नाही, किंवा त्याने कोणते कोणते चित्रपट यापूर्वी रिलीज केलेले आहे, हे सर्व पूर्ण तुम्ही तपासून घ्या. आणि ज्या मेहनतीने जो पैसा तुम्ही ओतता एका चित्रपट निर्मितीसाठी याचं योग्य ते मूल्यमापन होण्यासाठी सर्व गोष्टीची स्टडी करा पहिले आणि मगच तुम्ही ते पुढे जा. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.